राज्यभरामध्ये 1.5 दिवसाच्या बाप्पांचं आज विसर्जन। काल मनोभावे प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर आज बाप्पांना निरोप दिला जाणार। दगडूशेठ हलवाईच्या बाप्पासाठी यंदा जटोली शिवमंदिराचा देखावा। मंदिराच्या प्रतिकृतीला आकर्षक विद्युत रोषणाई। बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंडपामध्ये सामूहिक अथर्वशीर्षाचं पठण। महिलांची मोठी उपस्थिती। यंदाचं अथर्वशीर्ष पठणाचं 37वं वर्ष। नाशिकमधल्या बालाजी फाउंडेशनने गणरायाच्या समोर साकारला उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराचा देखावा। मंडळाचं यंदाचं हे 18वं वर्ष। अंबानी कुटुंबियांच्या घरी गणरायाचं आगमन। अनंत आणि राधिकाच्या हस्ते गणरायाची पूजा। मुकेश आणि नीता अंबानी यांच्या मुंबईमधल्या अँटिलिया या निवासस्थानी बाप्पा विराजमान। सैफ अली खान, करीना कपूर, अर्जुन कपूरसह आमिर खान, सचिन तेंडुलकर यांनी घेतलं अंबानींच्या घरच्या बाप्पाचं दर्शन। अभिनेता सलमान खानच्या घरच्या गणपती बाप्पाचं आज विसर्जन। अरबाज खान, सोहेल खानकडून बाप्पाची पूजा। आज होणार विसर्जन। केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी जनतेला दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा। विकसित भारताचं स्वप्न साकार होवो। गोयल यांच्याकडून गणरायाच्या चरणी प्रार्थना। मुंबईच्या चेंबूर स्थित सह्याद्री गणेशोत्सव मंडळानं यंदा उभारला संकटमोचन हनुमान मंदिराचा देखावा। दरवर्षी हे मंडळ सुंदर देखावा उभारतं। परळच्या चिटणीस कुटुंबानं यंदा घाटकोपरमधल्या होर्डिंग दुर्घटनेचा देखावा साकारला। जाहिरातबाजीची बदललेली घातक पद्धत, भ्रष्टाचार याबद्दल देखाव्यामधून जागृती करण्याचा चिटणीस कुटुंबियांचा प्रयत्न। नाशिकमधील बालाजी फाउंडेशननं उभारला उज्जैनच्या महाकाल मंदिराचा भव्य देखावा। कालीचरण महाराजांच्या शिवतांडव नृत्याचं सुद्धा आयोजन। गणेश भक्तांची मोठी गर्दी। भिवंडीमध्ये एकात्मतेचा राजा या देखाव्याची चर्चा। धामणकर नाका मित्रमंडळानं यंदा पश्चिम बंगाल मायापुरीमधल्या इस्कॉन चंद्रोदय मंदिराची साकारली हुबेहूब प्रतिकृती। राष्ट्रवादीच्या बाबासाहेब पाटलांच्या घरी साकारलेल्या देखाव्याची चर्चा। देखाव्यामधून पटवून दिलं सरकारच्या लाडकी बहीण योजनेचं महत्त्व। राज्यभरामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह। रत्नागिरीच्या मठ गावामधल्या मटकरवाडीमधील राजासाठी सुंदर फुलांचा आकर्षक देखावा। लाडक्या बहिणींची काळजी घेण्यासाठी लाडक्या भावाला सुबुद्धी दे। गणेशोत्सवाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांनी दिला समाज प्रबोधनाचा संदेश। डोंबिवलीमध्ये समर्थनगरच्या राजाची ढोल ताशांच्या गजरामध्ये भव्य मिरवणूक। 7 दिवसांच्या गणेशोत्सवासाठी जय्यत तयारी। नाशिकमधल्या गुलालवाडी व्यायामशाळेच्या गणेशाची धूमधडाक्यामध्ये मिरवणूक। महिलांचं ढोलताशा पथक आणि लहान मुलांचं लेझिम पथक ठरले आकर्षणाचा केंद्रबिंदू। नाशिकच्या मनमाडमध्ये गुलालाची उधळण करत नीलमणीची पालखी मिरवणूक। गणेशोत्सवाच्या निमित्त 10 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। कोल्हापूरच्या राजारामपुरी इथे गणरायाची धूमधडाक्यामध्ये मिरवणूक। 54 पेक्षा अधिक गणेश मंडळ मिरवणुकीमध्ये सहभागी। परराज्यामधील कलावंतांसह यवतमाळच्या राजाची भव्य शोभायात्रा। 100 किलोच्या चांदीचा मूषक, शौर्य पथक, राजस्थानी नृत्यांच्या सादरीकरणासह विविध भजनी मंडळांनी लक्ष वेधून घेतलं। नांदेडच्या गणेश भक्तांचा अनोखा उपक्रम। बाप्पाच्या निधीमधून आणि विक्रीमधून जमा झालेला निधी हा अनाथाश्रम, वृद्धाश्रम, कृष्ठाश्रम, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना दिला। या उपक्रमाचं यंदाचं हे 4थं वर्ष। सांगलीच्या जत तालुक्यामध्ये एक गाव एक गणपती ही मोहीम राबवणाऱ्या 51 गणेश मंडळांना गणरायाची मोफत मूर्ती। जत तालुक्यामध्ये श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचा हा स्तुत्य उपक्रम। उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब घेतलं मुंबईमधल्या लालबागच्या राजाचं, गणेश गल्लीचं आणि चिंतामणीच्या गणेशाचं दर्शन। पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य सुद्धा उद्धव ठाकरेंसोबत उपस्थित। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गणेश भक्तांची गर्दी। पार्थ पवार आणि जय पवार यांनी सुद्धा घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन।
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आमदार निरंजन डावखरेंच्या ठाण्यामधल्या निवासस्थानी भेट, गणरायाचं घेतलं दर्शन. अभिनेता जितेंद्र यांनी घेतलं गिरगावमधल्या श्याम सदन चाळीच्या गणपती बाप्पाचं दर्शन. चाळ सोडून अनेक वर्ष झाली तरी जितेंद्र दरवर्षी आवर्जून घेतात इथल्या बाप्पाचं दर्शन. यंदा या गणेशोत्सवाचं 96वं वर्ष. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यामधल्या निवासस्थानी आमदार जितेंद्र आव्हाड हे गणपतीच्या दर्शनाला. ठाण्याच्या निवासस्थानीही मुख्यमंत्री शिंदे करतायत गणपती बाप्पाची स्थापना. गणेश मंडळाचा कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्रीपद हा प्रवास अत्यंत समाधानकारक. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया. मोहोळ यांच्या पुण्यामधल्या निवासस्थानी गणपती बाप्पा विराजमान. ओडिशामधल्या बारीपाड्यामध्ये गणेशाची अनोखी मूर्ती. 25,000 काचेच्या बांगड्यांनी साकारले गणपती बाप्पा. तमिळनाडूच्या दिंडीगुलमधील विनयगर मंदिरामध्ये 32 फूट उंच गणेश मूर्तीसाठी विशेष सजावट. मंदिरामध्ये गणेशाच्या 108 मूर्ती. राज्याचे पुढचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच होवो तशी गणरायाच्या चरणी प्रार्थना. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंचं वक्तव्य. महायुती सरकार जावं अशी जनतेनं प्रार्थना केली असेल. जयंत पाटलांची महायुती सरकारवर टीका. कुटुंबामध्ये फूट ही चूक झाली. गडचिरोलीमध्ये अजित पवारांकडून जाहीर कबुली. दादा पश्चात्तापाच्या मूडमध्ये आहेत का? जयंत पाटलांचा सवाल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईमध्ये. संध्याकाळी मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांसोबत चर्चा होण्याची शक्यता. तर सोमवारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आशिष शेलार यांच्या गणपतीसोबतच लालबागच्या राजाचंही घेणार दर्शन. काही राजकारणी हे समाजाला अनेक प्रकारे तोडण्यासाठी प्रयत्न करतायत. आजकाल 10 रुपये देऊन चौकामध्ये 10 फोटो लावणारे नेते सुद्धा आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारण्यांचे टोचले कान. अन्नत्याग आंदोलनामुळे रविकांत तुपकर यांची प्रकृती काहीशी खालावली. तुपकरांना छत्रपती संभाजीनगरच्या MGM रुग्णालयामध्ये केलं दाखल. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत मनोज जरांगेंवरती भडकले. खंडोजी खोपडे होऊ नका असा सल्ला. मी मराठ्यांशी गद्दारी केली तर जाहीर फाशी घेईन. राजेंद्र राऊत यांचं वक्तव्य. राजेंद्र राऊत यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी केली टीका. मला छेडून राजेंद्र राऊत यांनी आयुष्यामधली मोठी चूक केली आहे. त्यांनी फितुरीचे संस्कार दाखवू नये. आंतरवाली सराटीतील समर्थकांच्या बैठकीमध्ये जरांगेंचं वक्तव्य. मनोज जरांगेंच्या टीकेला राजेंद्र राऊत यांचं पुन्हा एकदा प्रत्युत्तर. जरांगेंच्या आवाहनामुळे लोकसभेमध्ये विरोधकांना झुकतं माप मिळालं. आता जरांगेंनी विरोधकांकडून ओबीसीमधून आरक्षण मागावं. राजेंद्र राऊत यांचं वक्तव्य. बीडमध्ये आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधामध्ये मराठा समाज आक्रमक. शहरामधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये राऊत यांच्या प्रतिमेला मारले जोडे. मनोज जरांगे मराठा समाजाला खड्ड्यात घालण्याचं काम करतायत. मराठा समाज गप्प बसणार नाही. आमदार प्रसाद लाड यांचा जरांगेंवर हल्लाबोल. मनोज जरांगे स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतात. त्यांच्या भ्रमाचा भोपळा लवकरच फुटेल. प्रवीण दरेकरांचं वक्तव्य. तर जरांगेंना फडणवीसांच्या द्वेषानं पछाडलंय. दरेकरांचा हल्लाबोल. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंच्या घोंगडी बैठका. बीडच्या परळीमधल्या हलगे गार्डन इथे आज घोंगडी बैठकीचं आयोजन. अनिकेत कदमनं कोणाचा प्रचार करावा हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण त्याने राजकारणामध्ये येऊ नये असं मला वाटतं. अनिकेत कदम राजकारणामध्ये सक्रिय होण्याच्या चर्चांवरती योगेश कदम यांची प्रतिक्रिया.
संत गजानन महाराजांचा आज 114वा पुण्यतिथी सोहळा। राज्यभरामधून जवळपास 400 दिंड्या शेगावमध्ये दाखल, लाखो भक्तांची मांदियाळी। संतनगरी शेगाव ते मुंबईसह पुण्यामधून वंदे भारत ट्रेन सुरू करा, मनसेची मागणी। याबद्दल भुसावळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रेल्वेच्या कमर्शियल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलं निवेदन। नंदुरबारमध्ये 5 वर्षांच्या नंतर सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे भूजलाच्या पातळीमध्ये वाढ। बोरवेलमधून पाण्याच्या प्रेशरमुळे मोटार आणि पाईप बाहेर फेकले जात असल्याची घटना समोर। भूजल विभागाकडून तपासणी करून कारण शोधण्याची गरज। नागपूर विभागामध्ये आवास योजनेच्या अंमलबजावणीमध्ये गोंदिया जिल्ह्याची बाजी। 2,85,000 घरकुलांच्या उद्दिष्टांपैकी 2,73,000 घरकुलं बांधून पूर्ण। हवामान बदलामुळे आजार पसरवणाऱ्या डासांची शक्ती 4 पट वाढली। डेंग्यू चिकनगुनिया वाढण्यामागची कारणं अभ्यासामधून उघड। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा केडकरला केंद्र सरकारनं केलं पदमुक्त। मागील महिन्यामध्ये UPSCनं पूजा केडकरची निवड रद्द केली होती। दिल्ली पोलिसांनी पूजा केडकरवरती फसवणुकीचा गुन्हाही दाखल केला। पूजा केडकरच्या नंतर UPSCकडे आणखी 30 तक्रारींमधून देशभरामधून 30 वेगवेगळ्या अधिकाऱ्यांवरती आरोप। सर्व प्रकरणं केंद्राच्या प्रशिक्षण आणि कार्मिक विभागाकडे वर्ग। मुलुंड हिट अँड रन प्रकरणामधील फरार आरोपी शक्ती हरविंदर याला अटक। खारघरमधून केली अटक। अलग हा मुलुंडचाच रहिवासी। अपघाताच्या नंतर बाईकवरून त्यानं नवी मुंबई गाठलं। मद्यपान करून समुद्रामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला वाचवण्यामध्ये यश। माहीमच्या हिंदुजा हॉस्पिटल जवळील घटना। 3 मित्र समुद्रकिनारी करत होते मद्यपान। गोंदियाच्या हिरडामाली पोंगेझरा इथे 2 सख्या चिमुकल्या भावांचा नाल्याच्या पाण्यामध्ये बुडून मृत्यू। घराजवळून वाहणाऱ्या नाल्याच्या पुलावर खेळत असताना वाहून गेल्यामुळे मृत्यू। पुण्यामध्ये ड्रग्ज आणि पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला अटक। पुणे पोलिसांच्या अंमली विरोधी पथकाची कारवाई। समीर शरीफ शेखला पोलिसांनी केली अटक। कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।